नमस्कार शेतकरी मित्रांनो, टोमॅटो रोपवाढीच्या अवस्था कोणकोणत्या आहेत? त्या अवस्थांमध्ये येणारे बुरशीजन्य रोग कोणते आहेत? किडी कोणत्या आहेत? त्या अवस्थांमध्ये रोपांची वाढ कशा प्रकारे होते? आजच्या लाईव्ह मध्ये जे काय आज आपण ही संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, प्रामुख्यानं टोमॅटो रोपवाढीची अवस्था ह्या रोप रुजण्याची अवस्था असते पहिली. त्याला आपण प्लांट इस्टॅब्लिशमेंट स्टेज असे म्हणतो. दुसरी अवस्था ही रोपवाढीची अवस्था असते, ज्याला आपण प्लांट व्हेजिटेटिव्ह स्टेज असे म्हणतो. तिसरी अवस्था ही रोप फुलावस्था असते, ज्याला आपण प्लांट फ्लॉवरिंग स्टेज असं म्हणतो. त्याचबरोबर चौथी अवस्था ही रोप फळधारणेची अवस्था असते, ज्याला आपण प्लांट फ्रूट सेटिंग स्टेज असं म्हणतो. पाचवी अवस्था ही फळ फुगवणीची अवस्था असते, ज्याला आपण प्लांट फ्रूट रायपनिंग स्टेज म्हणतो. आणि शेवटची अवस्था ही रोप फळ तोडणीची अवस्था असते, ज्याला आपण हार्वेस्टिंग स्टेज असं म्हणत असतो. आता सगळ्यात पहिली अवस्था आहे ती म्हणजे रोप रुजण्याची अवस्था. आता रोप रुजण्याच्या अवस्थेविषयी आपण थोडक्यात सर्व माहिती पाहूया. आवाज येतोय ना माझा? आवाज येतोय का? हो हो. हम्म. तर पहिली आपली अवस्था आहे रोप रुजण्याची अवस्था. आता शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पहिला प्रश्न येतो त्याच्यामध्ये की रोप रुजण्याची अवस्था कधी सुरू होते? रोप रुजण्याची अवस्था ही रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर पहिले 12 ते 15 दिवस असते. ही सगळ्यात महत्वाची अवस्था असते. या अवस्थेमध्ये रोपांची जी काय रोपे सेट होत असतात, रोपे जमिनीमध्ये रुजत असतात आणि रोपांच्या पांढऱ्या मुळ्यांची कुकुपेट बाहेर जमिनीमध्ये वाढ होत असते. आता ह्याच्यामधला दुसरा प्रश्न असा येतो की रोप रुजण्याच्या अवस्थेत रोपांची वाढ कशी होते? रोप रुजण्याच्या अवस्थेत रोपांच्या पांढऱ्या मुळ्यांची वाढ कोकोपीट बाहेर जमिनीमध्ये होते व रोपांना वर 2 पानाचा नवीन शेंडा येतो. ज्यावेळेस अशा प्रकारची वाढ होते तेव्हा रोपे सेट होतात आणि रोपांची पाने रुंद, पसरट, जाड, हिरवीगार होतात व रोपांना लहान लहान फुटवे व नवीन शेंडे निघतात. आता शेतकरी मित्रांनो, हे कशामुळे होतं? तर ज्यावेळेस आपण पांढऱ्या रोपे लावतो, रोपांच्या पांढऱ्या मुळ्यांची कोकोपेट बाहेरून जमिनीत वाढ होते, तशी रोपे जमिनीमधून अन्नद्रव्य आपटेक करायला सुरुवात करतात. आपटेक केल्यानंतर रोपांना नवीन 2 पानाचा शेंडा येतो. त्याचबरोबर जसजशी मुळांची खाली वाढ होत जाते तसतसे रोपांना नवीन जे काही पानं आहेत ते पानांना अन्नद्रव्य पुरवठा होतो. पानं रुंद वगैरे होतात, पसरट होतात, हिरवीगार होतात. त्याचबरोबर जे काय बुडापाशी लहान लहान फुटवे आलेले दिसतात, नवीन शेंडे आलेले दिसतात. ह्या सर्व प्रकारची वाढ रोप रुजण्याच्या अवस्थेत जर का झाली तर म्हणायचं आपल्या प्लॉटमध्ये रोप रुजण्याच्या अवस्थेमध्ये रोपांची वाढ ही चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि रोपे चांगल्या प्रकारे सेट झालेली आहेत. आता शेतकरी मित्रांनो, पुढचा प्रश्न येतो की रोप रुजण्याच्या अवस्थेत म्हणजे पहिल्या 15 दिवसामध्ये किडी कोणत्या येतात? पहिली किडी ती मावा. मावा ही किडी काय करते? तर मावा ही किडी सोंडेच्या साह्यानं, मावा या किडीच्या म्हणजे ऍफिड, त्याला सोंड असते पुढं, ते सोंडेच्या साह्यानं रस शोषण करतात. आणि जर का मोठ्या प्रमाणामध्ये रस शोषण झालं तर टोमॅटोची पानं आकसतात, पानं पिवळी पडतात, यांसारख्या अडचणी मोठ्या प्रमाणामध्ये येतात. आणि त्याचबरोबर पानांच्या अंतर्गत ज्या काही पाणी वाहून न्यायच्या किंवा अन्न वाहून नेण्याच्या ज्या काही वाहिन्या आहेत त्या वाहिन्यांचं नुकसान होतं. त्याचबरोबर पानांची पर्णरंध्र आहेत त्या पर्णरंध्रांचं नुकसान होतं. आणि या सर्व गोष्टींमुळे त्याचा थेट इम्पॅक्ट आता पाना कसल्यामुळं किंवा पानं पिवळी पडल्यामुळं पानांमधील हरित कणांचं प्रमाण कमी झाल्यामुळे त्याचा प्रकाश संश्लेषण प्रक्रियेवर पहिला परिणाम होतो आणि प्रकाश संश्लेषण प्रक्रिया थांबते. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जी काही श्वसन प्रक्रिया आहे म्हणजे पर्णरंध्रांमधून ऑक्सिजन बाहेर सोडला जातो आणि कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतला जातो, ही प्रक्रिया सुद्धा मंदावते. त्याचबरोबर वाहिन्या असतात वनस्पतीच्या अंतर्गत, त्या वाहिन्यांचं नुकसान झाल्यामुळं जे काय पर्णरंध्र वाहिन्यांचं नुकसान होतं त्याच्यामुळे पाणी शोषण किंवा अन्नद्रव्य जे तयार केले त्याचं स्थलांतर थांबतं. आणि या सगळ्या गोष्टींमुळं एका किडीमुळं रोपांची वाढ खुंटते, त्याचबरोबर रोप जागा सोडत नाहीत. अशा प्रकारच्या अडचणी येतात. ह्या सगळ्या अडचणी एका किडीमुळं येत असतात. आता याच्या सारखंच दुसरी किड आहे ती म्हणजे तुडतुड. सेम तिचं पण असंच असतं की पानांवर पिवळसर ठिपके दिसतात, पानांवर त्याचबरोबर डाग दिसतात, पांढरे डाग दिसतात तुडतुड्यांमुळे. ह्याच्यामुळे पण सुद्धा काय होतं की प्रकाश संश्लेषण प्रक्रिया थांबते, त्याचं शोषण प्रक्रिया थांबते, वहन प्रक्रिया थांबते आणि यांसारख्या असंख्य प्रक्रिया मंदावतात आणि त्याच्यामुळे रोपांची वाढ खुंटलेली आपल्याला दिसून येते आणि विकास थांबलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्याबरोबर या अवस्थेमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होतो तो म्हणजे पांढरी माशी. आता पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे काय होतं की पानांच्या वाट्या होतात, पानं पिवळी पडतात, पानांवर ठिपके दिसतात, त्याचबरोबर रोपांवर जैविक ताण येतो.
आता जैविक ताण येतो, त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे शेतकरी मित्रांनो, की ज्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी यांसारख्या किडी आहेत, यासारख्या किडींमुळे जे काय तुमच्या प्लॉटमध्ये विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो, ज्याच्यामध्ये सीएमव्ही असेल, टीएलसीव्ही असेल. सीएमव्ही म्हणजे कुकुंबर मोजॅक व्हायरस, टीएलसीव्ही म्हणजे टोमॅटो लीफ कर्ल व्हायरस. त्याच्याबरोबर तुमचा पुढचा टॉस्पो म्हणून येतो. टॉस्पो म्हणजे टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस. तर यांसारख्या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅटो प्लॉटमध्ये होऊ शकतो. कशामुळं? जर मावा, तुडतुडे, पांढरी माशी ही रोप रुजण्याच्या अवस्थेमध्ये आले, तर तुम्हाला विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव हे 15 दिवसांनी रोप वाढीच्या अवस्थेमध्ये आल्यानंतर दिसणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता ह्याच्या पुढची कीड कोणती असते? ह्याच्या पुढची कीड आहे, तुम्हाला माहिती आहे की जमिनीमध्ये काळी कुरतडणारी अळी असते. आता ही अळी प्रामुख्याने कधी असते? जर तुमचं शेत जर जुनं शेत असेल, त्याच्यामध्ये भाजीपाला पीक कोणतं केलं असेल, त्याच्यामध्ये अवशेष वगैरे तुम्ही जर का नीट गोळा करून शेताच्या बाहेर टाकलेले नसतील, तर आपण बघितलं की मशागत करताना मशागत कशा प्रकारे करायची. आपण परवा दिवशीच तो भाग बघितला मशागतीचा. त्याच्यामध्ये आपण एक पॉईंट दिला होता की जे काही कचरा वगैरे, काडी कचरा, जुन्या पिकांचे अवशेष, तणांचे अवशेष जे काही गोळा होणार आहेत, ते गोळा करणार, अवशेष सगळे गोळा करायचे आणि शेताच्या बाहेर टाकून नये. ते जर केलं नाही, त्याच्यामधून जर का अवशेष राहिले आणि जर समजा किडीनं आळी वगैरे दिसली, तर ती आळी काय करते, जे काही रोपांचं खोड आहे ते जमिनीलगत कट करते आणि त्याच्यामुळे त्या जागी नवीन रोप टाकायला लागतं, म्हणजे नवीन रोप लावायला लागतं आणि त्याच्यामुळे तो खर्च पण वाढत असतो. प्रामुख्यानं ज्यांनी टोमॅटो लावलाय अशा शेतकऱ्यांच्या टोमॅटो प्लॉटमध्ये किंवा कलिंगडच्या प्लॉटवर टोमॅटो, तर अशा प्रकारच्या अडचणी ह्या येत असताना आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर पुढची कीड आहे ती म्हणजे नाग आहे. आता रस शोषक कीड झाली, काळी कुरतडणारी अळी झाली. नाग अळी काय करते? तर नाग अळीचं पण सेम तसं आहे, पानांवर पांढरे चट्टे दिसतात. त्याचबरोबर पानांमधल्या हरित कणांचं प्रमाण कमी होतं, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा वेग मंदावतो आणि पूर्णपणे झाडाची वाढ थांबलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर पानामध्ये जे काही वहन प्रक्रिया करण्यासाठी ज्या काही वाहिन्या आहेत, त्या वाहिन्यांचं नुकसान होतं, ज्यामुळे वहन प्रक्रिया विस्कळीत होते आणि एकंदरीत या किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांची वाढ व विकास थांबलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्याबरोबर पुढचं आहे हेलिकोवर्प सुरवंट. म्हणजे हे काय करतं की पानांवर खातं, पानं खातं, आणि पानं खाल्ल्यामुळे परत पुन्हा ह्या सगळ्या प्रोसेस आहेत, त्या सगळ्या प्रोसेस थांबतात आणि रोपांची वाढ खुंटली तुम्हाला दिसून येतं. आता तुम्हाला माहिती आहे की एकदम लहान प्लॉटमध्ये जर तुम्ही टोमॅटो लावला असेल किंवा कलिंगडच्या प्लॉटवर टोमॅटो काय लावला असेल, तर तुम्हाला यांसारख्या अडचणी हा दिसतात. माईक कोणाचा चालू आहे बघा, माईक बंद करा. काय आलता मग घरी घरी काय आलता आता शेतकरी मित्रांनो, पुढचा प्रश्न येतो की रोप रुजण्याच्या अवस्थेत येणारे बुरशीजन्य रोग काय आहेत? आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकण्यामागचं कारण आहे की आपल्याला फवारणी किंवा आळवणी नियोजन बनवताना या गोष्टींचा फायदा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो. या गोष्टींचा जर आपण चांगल्या प्रकारे अभ्यास केला, तर आपण चांगल्या प्रकारे फवारणी आणि आळवणी नियोजन बनवू शकतो. आता शेतकरी मित्रांनो, पुढचा प्रश्न येतो ते म्हणजे रोप रुजण्याच्या अवस्थेमध्ये येणारे बुरशीजन्य रोग कोणते आहेत? प्रामुख्यानं रोप रुजण्याच्या अवस्थेमध्ये रोपांची मर होते. ती रोपमर होते रायझोक्टोनिया रोपमर या बुरशीमुळे. ती बुरशी कुठली असते? तर रायझोक्टोनिया सोलानी. त्याच्याबरोबर पिथियम बुरशीमुळे रोपमर होते. ही कोणती असते? पिथियम. आता रोपमर होते म्हणजे नक्की काय होतं? आता जे तुमचं रोपांचं खोड आहे, त्या रोपांच्या खोडाला जिथं खोड जमिनीला चिटकतं त्या ठिकाणी इन्फेक्शन होतं आणि त्याच्यामुळे रोपांची मर झालेली आपल्याला दिसून येते. ही मर कोणत्या बुरशीमुळे होते? तर पिथियम आणि रायझोक्टोनिया या बुरशी कधी येतात? तर रोप रुजण्याच्या अवस्थेमध्ये टोमॅटो प्लॉटमध्ये प्रादुर्भाव करतात. आता पुढचे तर टोमॅटोवर लवकर येणारा करपा. तो खालच्या पानांवर येतो. त्याच्यामध्ये काय असतं की पानाच्या आतमध्ये एक चट्टा पडतो, त्या चट्ट्याला पिवळ्या रंगाची प्रभाव असते. जर उपाय केला नाही तर तो चट्टा वाढत जातो आणि चट्ट्यामध्ये चट्टा मिक्स होऊन पूर्णपणे पान खराब होऊ शकतं. एका पानावर दुसऱ्या पानावर त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. हे झालं लवकर येणारा करपा या बुरशीजन्य रोगाची लक्षणे. त्याच्यानंतर पुढचं काय आहे तर सेप्टोरिया काळे टिपके. आता ते कसं होतं की ज्या पानांचा माती संपर्क येतो किंवा माती वगैरे त्या पानांवर उडती लावताना वगैरे मजुरांचा वगैरे हात लागला असतो माती, त्यामुळे त्या पानांवर काळे काळे स्पॉट दिसतात आणि पूर्णपणे पान हे स्पॉट भरून गेले तर खराब होऊन जातं. त्यानंतर पुढचा बुरशीजन्य रोग कोणता आहे तर स्टेम फायलियम राखाड टिपके. आता स्टेम फायलियम राखाड टिपके काय करतं? तर ते फांद्यांवर पण येतं, शेंड्याच्या पानांवर पण येते, खालच्या पानांवर पण येते, ते राखाडी रंगाचे असतात. तर अशा प्रकारे रोप रुजण्याच्या अवस्थेमध्ये रायझोक्टोनिया रोपमर, पिथियम रोपमर, लवकर येणारा करपा, सेप्टोरिया काळे टिपके आणि स्टेम फायलियम राखाडी टिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रामुख्याने प्रादुर्भाव टोमॅटो पिकामध्ये होत असतो. आता पुढचा प्रश्न येतो, इतर अडचणी कोणत्या येतात? टोमॅटो रोपांची लागवड केली पहिल्या 15 दिवसांमध्ये टोमॅटो रोपांची मर होऊ शकते. ती पिथियम, रायझोक्टोनिया यांसारख्या बुरशीमुळे होऊ शकते. ही एक अडचण येते, याचं पण आपल्याला निरीक्षण करणं गरजेचं आहे. दुसरी कोणती येते की टोमॅटो रोपांना वाफ लागते. आता वाफ लागते हे आपण काल मल्चिंग पेपरच्या मुद्द्यामध्ये बघितलं. जर तुम्ही मल्चिंग पेपरचा निवड करत असताना
सिल्वर रंगाचा मल्चिंग पेपर निवडला असेल आणि पाणी दिल्यानंतर ज्यावेळेस सनलाईट त्या मल्चिंग पेपरवर पडते त्यावेळेस तो ऍब्झॉर्ब करतो मल्चिंग पेपर सनलाईट सनलाईट ऍब्झॉर्ब केल्यानंतर जमिनीचं तापमान वाढतं. जमिनीचं तापमान वाढलं की जमिनीमध्ये बाष्पीभवनाचा वेग वाढतो. बाष्पीभवनामुळे वाफ तयार होते आणि निसर्ग नियमानुसार ती वाफ वरच्या दिशेला वाहते आणि ती हॉलामधून बाहेर येते. हॉलामधून बाहेर आल्यानंतर ती टोमॅटो रोपांच्या खोडावर सगळ्यात पहिल्यांदा प्रॉब्लेम करते. ते कुठं करते तर ह्या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम झालेला दिसून येतो आणि ह्या ठिकाणावरून रोप कोलमडून पडत असतं. ते शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे ज्यावेळेस टोमॅटो सिल्वर रंगाच्या मल्चिंग पेपरवर लावला जातो त्यावेळेस रोप रुजण्याच्या अवस्थेमध्ये ही अडचण येत असते आणि रोपांची मर मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. आता पुढचा आहे की रोपांवर अजैविक ताण येतो. ज्यावेळेस आपण टोमॅटो रोप ट्रान्सप्लांट करत असतो, पुनर्लागवड करत असतो, त्यावेळेस त्याला जमिनीतील मातीशी जुळवून घेण्यासाठी जरा वेळ लागतो. त्याच्यामुळे रोपांवर पुनर्लागवडीचा ताण येतो, ज्याला आपण जैविक ताण असं म्हणत असतो. ही पण अडचण रोप रुजण्याच्या अवस्थेमध्ये येत असते. आता पुढची अवस्था येते की रोप लवकर सेट होत नाहीत. कधी कधी काय होतं की रोपांची जास्त पाणी, कमी पाणी किंवा वातावरण खराब असणं किंवा इतर व्यवस्थित महिलांनी न दाबणं किंवा तुम्ही दाबल्यानंतर किंवा रोपांची तेवढी गुणवत्ता चांगली नसणं, या सगळ्या अडचणींमुळे काय होतं की रोपे सेट होत नाहीत. तर रोपे सेट होत नाहीत त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला पुन्हा रोपं दाबायला लागतात, यांसारखी कामं करावी लागतात. या अडचणी तुम्हाला पहिल्या 15 दिवसामध्ये येत असतात. त्याच्याबरोबर गरजेपेक्षा कधी कधी जास्त पाणी होतं आपल्याकडून, जास्त पाणी झालं की रोपे पिवळी पडतात. त्याच्यामुळे परत शेतकरी जास्त पाणी देतात. तर अशा अडचणी पण टोमॅटो प्लॉटमध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये येतात. त्यामुळे पाण्याचं नियोजन सुद्धा योग्य प्रकारे करणं खूप गरजेचं आहे. तर कधी कधी शेतकरी काय करतात, गरजेपेक्षा कमी पाणी देतात आणि त्याच्यामुळे काय होतं की रोप सुकायला लागतं. एकदमच कमी पाणी देतं, मग दुपार धरतं रोप, मान वगैरे टाकतं, परत उद्या संध्याकाळी चांगलं असते, परत दुपारी बघितलं पाणी, असं अशा प्रकारच्या अडचणी कमी पाण्यामुळे येत असतात. बिकॉज ऑफ उन्हाळ्यामध्ये बाष्प उत्सर्जनाचा वेग जास्त असतो, त्यामुळे पाण्याची गरज पण झाडाची जास्त असते. आता त्याच्याबरोबर रोपं सेट नाही झाली तर अन्नद्रव्य शोषण करू शकत नाही. म्हणजे पांढऱ्या मुळ्यांची कोकोपेट बाहेर जमिनीत वाढ नाही झाली तर अन्नद्रव्य शोषण करू शकत नाहीत आणि अन्नद्रव्य कमतरतेमुळे रोपे पिवळी पडायला लागत असतात. तर यांसारख्या अडचणी आपल्याला टोमॅटो प्लॉटमध्ये सुरुवातीच्या रोप रुजण्याच्या अवस्थेमध्ये आलेल्या दिसून येतात. त्याच्याबरोबर रोपांच्या पानांच्या कडा जांभळ्या होणं. आता या पानांच्या कडा जांभळ्या होण्याचं रिझन असं असतं की प्रामुख्याने टोमॅटोला जर फॉस्फरसची कमतरता भासली तर पानांच्या कडा जांभळ्या होतात. त्याच्यामुळे काय होतं की ज्यावेळेस तुम्ही टोमॅटो रोपांची ही करता, लागवड करता, त्याची रोपं सेट झाली नाहीत तर तुम्हाला माहिती आहे की पानांच्या कडा जांभळ्या रंगात झालेल्या तुम्हाला दिसून येतात किंवा अति पाणी झालं तरी पण ह्या कडा जांभळ्या रंगात झालेल्या दिसून येतात. तर ही शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे टोमॅटो रोप रुजण्याच्या अवस्थेमध्ये अडचणी येत असतात. आता ह्यामध्ये जर का अडचणींमध्ये बघायचं झालं आपण तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपण रोपांची वाढ कशा प्रकारे होते ते बघूया. शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो की रोप रुजण्याच्या अवस्थेमध्ये रोपांची वाढ अशा प्रकारे होते की रोपांची मुळांची कोकोपेट बाहेर जमिनीमध्ये वाढ होते. जमिनीमध्ये वाढ झाल्यानंतर जमिनीतून अन्नद्रव्य रोपे शोषून घ्यायला सुरुवात करतात आणि रोपांना 2 पानाचा नवीन शेंडा येतो. त्याला आपण रोपे सेट झाले असं म्हणतो. त्याच्यानंतर आपण काय करतो की रोप काय करतात की जमिनीमधून अन्नद्रव्य कंटिन्यू शोषण करतात आणि रोपांचा स्वतःचा विकास करतात. विकास करतात म्हणजे काय, जे काही रोपांची पाणी वगैरे आहेत ती रुंद करतात, पसरट असतात, जाड वगैरे होतात. ते झालं की रोप काय करतात की रोपांच्या वाढ करायला लागतात. मग नवीन जे काही शेंडा येतो, नवीन फुलं पानं येतात. ही सगळ्या अवस्था रोप रुजण्याच्या अवस्थेमध्ये विकास होत असतो. रोप रुजण्याच्या अवस्थेत बघितलं किडी कोणत्या येतात तर मावा येतो, तुडतुड येतं, पांढरी माशी येते, काळी कुरतडणारी आळी येते, त्याचबरोबर नागाळी येते. या प्रमुख किडी रोप रुजण्याच्या अवस्थेमध्ये येत असतात पहिल्या 15 दिवसामध्ये. त्यानंतर बुरशीजन्य रोग आपण कोणते त्यात बघितलं तर तुम्हाला माहिती आहे की रोपांची मर होते. मग ती पिथियम असेल किंवा रायझोक्टोनिया असेल यांसारख्या बुरशीमुळे होत असते. त्याच्याबरोबर बुरशीजन्य रोगांमध्ये पानांवर लवकर येणारा करपा येतो, सेप्टोरिया काय टिपके, स्टेम पायलियम राखात टिपके, त्यांसारखे बुरशीजन्य रोग पण येत असतात. त्याच्याबरोबर रोपांवर इतर अडचणी कोणत्या येतात तर रोपांची मर होते, रोपांवर पुनर्लागवडीचा ताण येतो. म्हणजे जे आपण रोपं लावतो ते रोपांची पुनर्लागवड झाल्यामुळे रोपांना मातीशी जुळवून घेत असताना त्यांच्यावर ताण येतो. त्याच्यामुळे रोपाच्या अंतर्गत प्रक्रिया जरा म्हणजे स्लो होत असतात आणि त्याच्यामुळे रोपांची वाढ पण थांबल्यागत असते. तर ती एक प्रॉब्लेम येतो. त्याच्याबरोबर पानं सेट नाही झाली, रोपं सेट नाही झाली तर पानं पिवळी पडतात, पानं जांभळे पडतात. कधी कधी जास्त पाणी होतं त्याच्यामुळे पानं पिवळी पडतात. कधी कधी रोप दुपारचं मान टाकतं का तर त्याला मातीत पाणी नसते तेवढ्या प्रमाणामध्ये. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे रोप रुजण्याच्या अवस्थेमध्ये सगळ्या अडचणी येतात आणि या अडचणी सांगण्यामागचं कारण आहे की आपल्याला पहिल्या 15 दिवसांमध्ये या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आपल्याला
सगळं प्रॉपर फवारणी नियोजन, आळवणी नियोजन करायचं आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला आत्ता माहीत असणं गरजेचं आहे, ज्याचा तुम्हाला फायदा पुढे जाऊन आपण ज्यावेळेस फवारणी नियोजन, आळवणी नियोजनाचा हे करणार आहे, कशा प्रकारे करायचं आहे हे बघणार त्यावेळेस आपण पाहणार आहोत. आता शेतकरी मित्रांनो, पुढची अवस्था येते ती म्हणजे टोमॅटो रोप रुजण्याची अवस्था. आता इथे एक मेसेज आलाय, गणेश पारखे, सर्व शेतकऱ्यांना अडचणी माहीत आहेत त्यावर उपाय सांगा. सर, माझं काम आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की माझी शिकवण्याची एक पद्धत आहे, त्या पद्धतीने मी शिकवणार. आता जे काय फवारणी नियोजन, आळवणी नियोजन आहे, मी सरळ ज्या वेळेस तुम्ही तो कोर्स केलेला आहे त्यावेळेस कोर्सच्या मध्ये पण होतं की फवारणी नियोजन आणि आळवणी नियोजन हे शेवटच्या आठवड्यामध्ये मिळेल. उगाच तुम्ही पहिल्यापासून जर ह्या गोष्टींचं ही करत बसाल तर ह्या गोष्टींचा प्रॉब्लेम मला मला माझ्या पद्धतीने शिकवू द्या, त्या गोष्टी तुम्हाला त्या व्यवस्थित समजून येतील. टोमॅटो रोप पुढची अवस्था आहे टोमॅटो रोप वाढीची अवस्था. तर त्याच्यामध्ये जर का बघितलं तर त्याच्यामध्ये पहिला प्रश्न तुम्हाला येतो ते म्हणजे रोप वाढीची अवस्था कधी सुरू होते. टोमॅटो रोप वाढीची अवस्था ही रोप लागवडीनंतर 15 दिवसांनी सुरू होते आणि ती 35 दिवसांपर्यंत असते. ही अवस्था सगळ्यात महत्वाची अवस्था आहे. या अवस्थेमध्ये जेवढी टोमॅटो रोपांची वाढ चांगली होईल, तेवढा टोमॅटो रोपांचा विकास चांगला होईल, तेवढं पुढे जाऊन तुम्हाला फुलावस्थेमध्ये फुलांची संख्या भेटणार आहे, फुलधारणा चांगल्या प्रकारे होणार आहे, फळधारणा चांगल्या प्रकारे होणार आहे. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, टोमॅटो रोप वाढीच्या अवस्थेमध्ये रोपांची वाढ कशा प्रकारे असावी हे आता आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. पहिली गोष्ट तर या अवस्थेमध्ये टोमॅटो रोप, आता पहिल्या अवस्थेमध्ये आपण बघितलं टोमॅटो रोपांच्या मुलांची कोकोपीट बाहेर जमिनीमध्ये वाढ झाली असते. पण या अवस्थेमध्ये टोमॅटो रोपांच्या पांढऱ्या मुळ्यांची जमिनीमध्ये खोलवर आणि तंतुमय वाढ होत असते. त्याच्यामुळं झाडाला सपोर्ट पण मिळतो आणि अन्नद्रव्य पण चांगल्या प्रकारे अपटेक करायला मदत होते. त्याचबरोबर या अवस्थेमध्ये दुसरं काम चांगलं झालं पाहिजे, ते म्हणजे टोमॅटो रोपांचं खोड पण जाड झालं पाहिजे. खोड जर का जाड झालं तर निघणारे फुटवे, निघणारे शेंडे जाड निघतात. आणि शेंडे आणि फुटवे जाड निघाले तर तुम्हाला माहिती आहे जी काही फुलांची निर्मिती होणार आहे, ज्या नोडमधनं फुलांची निर्मिती होणार आहे, ते नोड जर जाड असतील तर फुलांची गुणवत्ता पण चांगली असते आणि फुलांची संख्या पण जास्त असते. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, या अवस्थेत नवीन फुटवे, नवीन शेंडे पण निघतात. आता जेवढं खोडं जाड असते तेवढं नवीन फुटवे निघतात, नवीन शेंडे निघतात. त्याचबरोबर या अवस्थेमध्ये एक महत्वाची गोष्ट असणं गरजेचं आहे की पेऱ्यामधलं अंतर कमी राहणं गरजेचं आहे. जेवढं पेऱ्यामधलं अंतर कमी तेवढी फुलांची संख्या कमी, बिकॉज ऑफ जी फुलांची निर्मिती होते त्यासाठी जे काही नोड मधले अंतर आहे ते कमी व्हायला लागतं, म्हणजे फांद्यांमधलं अंतर कमी असणं गरजेचं आहे. जेवढे फांद्यांमधील पेऱ्यामधलं अंतर कमी असणार आहे तेवढी फुलावस्थेमध्ये फुलांची संख्या ही जास्त असणार आहे. त्याच्याबरोबरच या अवस्थेमध्ये रोपांची पाने अगदी रुंद, पसरट, जाड असणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर पानांच्या आतून तेलकटपणा पण असणं गरजेचं आहे. आणि या अवस्थेमध्ये नवीन पानांची निर्मिती पण चांगल्या प्रकारे होणं गरजेचं आहे. जर अशा प्रकारे टोमॅटोची रोप वाढीच्या अवस्थेमध्ये वाढ झाली तर तुम्हाला पुढे जाऊन जे काही फुलांची संख्या कमी आहे, फळधारणा कमी आहे किंवा इतर जे काही अडचणी आहेत त्या अडचणी येणार आहेत. त्याच्यामुळं या अवस्थेमध्ये जे काही महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे टोमॅटो रोपांची खोड जाड होणे, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. पाने रुंद, पसरट, जाड होणे हे पण महत्वाचा मुद्दा आहे. टोमॅटो रोपांचं मुळे जर खोलवर गेली, तंतुमय झाली, तर तुमच्या रोपांचं अन्नद्रव्य शोषण करण्याची क्षमता चांगल्या प्रकारे वाढणार आहे. टोमॅटो रोपांच्या खोड जाड झालं तर निघणारं फुटवं, निघणारं शेंड जाड निघणार, त्याच्यामुळे फुलांची संख्या पण मोठ्या प्रमाणामध्ये वाढली तुम्हाला दिसून येणार आहे. त्याच्यामुळं टोमॅटोचे खोड जाड होण्यावर फुटवे नवीन निघणे, शेंडे नवीन निघणे आणि फुलांची संख्या डिपेंड आहे. त्याच्याबरोबर जेवढं पानं रुंद, पसरट, जाड, हिरवी तेवढं अन्नद्रव्य निर्मिती जास्त होणार आहे. आणि तेवढं अन्नद्रव्य निर्मिती झाल्यानंतर तेवढी रोपांची वाढ पण चांगल्या प्रकारे झालेली आपल्याला दिसून येणार आहे. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, टोमॅटो रोप वाढीच्या अवस्थेमध्ये अशा प्रकारे टोमॅटो रोपांची वाढ होणं गरजेचं आणि त्याच्यानुसार तुम्हाला खतांचं नियोजन करणं गरजेचं आहे. आता ह्या अवस्थेमध्ये बघितलं तर पहिली कीड ती मावा, दुसरी असते पांढरी माशी, तिसरी असते तुडतुडे आणि एक फुलकिडे म्हणजे थ्रिप्स यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव रोप वाढीच्या अवस्थेमध्ये रस शोषक किडींचा प्रादुर्भाव होत असतो. तर या रस शोषक किडी पानांवर रस शोषण करतात, पाने पिवळी पडतात, पानांवर आकसतात पानं आणि त्याच्यामुळं जे काही अंतर्गत पानांची पर्णरंध्रांचं नुकसान होतं, वहन प्रक्रियेचं नुकसान, वाहिन्यांचं नुकसान होतं आणि या सगळ्या प्रकारच्या नुकसानाचा इम्पॅक्ट रोपांच्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेवर, त्याचबरोबर वहन प्रक्रियेवर, तसेच तुमच्या रोपांची जी काय अन्नद्रव्य शोषण करण्याची क्षमता, म्हणजे पाणी शोषण करून जे काही वहन करायचे, त्याच्याबरोबर ऑक्सिजन बाहेर सोडून कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घ्यायचे, ह्या ज्या काही किचकट प्रोसेस आहेत या सर्व प्रक्रिया
चा वेग थांबतो. या प्रक्रियांचा वेग थांबला की अन्नद्रव्यांचं उत्पादन थांबलं. अन्नद्रव्यांचं उत्पादन थांबलं की रोपांची वाढ थांबली. त्याच्यामुळे या अवस्थेमध्ये जर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाला, एकतर तुमच्या रोपांची वाढ थांबणार आहे, त्याच्याबरोबर तुम्हाला या रसशोषक किडींवर नियंत्रण मिळवण्यासाठी फवारणी नियोजन करणं गरजेचं आहे. आणि या रोपांच्या किडींवर प्रादुर्भाव झाल्यामुळे या किडींचा प्रादुर्भाव जैविक ताण येणार आहे, त्याच्यावर तुम्हाला जैविक ताण काढण्यासाठी पीजीआर उत्पादनाचा वापर करणं गरजेचं आहे. सो या अवस्थेमध्ये जर का रसशोषक किडे आल्या तर तुम्हाला 3 प्रकारचं नुकसान आहे. पहिलं म्हणजे फवारणी नियोजन करावे लागणार आहे तुम्हाला. दुसरं म्हणजे रोपांची वाढ थांबणार आहे आणि फवारणी नियोजन करण्यासाठी तुम्हाला एक आर्थिक नुकसान पण होणार आहे. म्हणजे जे काही फवारणी आहे फवारण्यांचा खर्च पण वाढणार आहे. आता ह्याच्या पुढचं आहे की हेलिकोवरपासून उलटे. आता हे काय करतं, हे पानांवर पानांना खातं वगैरे, पानांवर किंवा तुमच्या शेंड्याच्या पानांवर तुम्हाला आढळून येतं. ह्याच्यामुळे सुद्धा टोमॅटो प्लॉटमध्ये जे काही प्रक्रिया आहेत त्या मंदावलेल्या दिसून येतात. नागाईचं पण आपण बघितलं की ते कशा प्रकारे कार्य करते. पानांवर सगळं चट्टे वगैरे दिसतात, हरित कणांचं प्रमाण कमी होतं आणि त्याच्यामुळे नागाईचा पण प्रॉब्लेम आपल्याला झालेला दिसून येतो. त्याच्याबरोबर जे काय तुमचं पुढचं आहे ते म्हणजे टोमॅटो हॉर्नवॉर्म. हे पण पानच खातं आणि सगळ्यात महत्वाची कीड ती ह्या अवस्थेमध्ये ती म्हणजे टोमॅटो टुटा नागाई. टुटा नागाई जर या अवस्थेमध्ये आली आणि जर तुम्ही योग्य प्रकारे नियोजन करू शकला नाही तर ती अवस्था सोडून जर ती फळ धारणेच्या अवस्थेपर्यंत पोहोचली, तिची जर का लाईफ सायकल तर तुम्हाला त्याच्यावर कंट्रोल मिळवणं खूप कठीण जाणार आहे. त्याच्यामुळे या अवस्थेमध्ये तुम्ही कशा प्रकारे तिचं निरीक्षण करायचं हे आपण पुढे जाऊन बघणार आहे की कामगंध सापळे, प्रकाश सापळे आपण का लावायचे आहेत. तर काही लोकांचा जो काही ग्रह आहे की बाहेरून कामगंध सापळ्यानंतर किडे येतात, तर तसं काही नसतंय. 25 मीटर पर्यंत त्या कामगंध सापळ्याचा वास येतो. इम्पॅक्ट त्याचा 25 मीटरच्या रेडियस मध्ये असतो. तर शेतकरी मित्रांनो या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि याच्यानुसार आपल्याला जे काय कीटकनाशकांचा वापर कशा प्रकारे करायचा हे ठरवायचं आहे 15 ते 35 दिवसांच्या दरम्यान. नंतर ह्याच्यामध्ये मर काय होते, पहिलं जर का तुम्ही बघितलं, पहिलं 2 दिवस 15 ते 20 दिवसादरम्यान बघितलं पीटीएम रोगमर सुद्धा होत असते आणि रायझोक्टोनिया रोगमर सुद्धा होत असते. 15 दिवसांच्या पुढे गेल्यानंतर डिडिमेला रोगमर, फ्युजारियम ऑक्सिस्पोरम बुरशीमुळे येणारे फ्युजारियम रोगमर यांसारख्या मरींचा पण प्रॉब्लेम टोमॅटो प्लॉट मध्ये होत होता. तर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर या चारही प्रकारच्या मरीचं लक्षणे एकसारखी दिसतात, परंतु फ्युजारियम रोपमर जी काय असते ती फ्युजारियम रोपमर ज्यावेळेस 25 दिवसांचा प्लॉट होतो त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये येत असते आणि पिथियम रोपमर एक 15 ते 20 दिवसांच्या प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आलेली तुम्हाला दिसून येते. आता ही मर फ्युजारियम आणि पिथियम रोपमर ह्याचं इन्फेक्शन जिथं खोड जमिनीत चिटकतं त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं. आता ही जी काही गोष्ट आहे फ्युजारियम किंवा पिथियम ह्याचं हे जे आहे ते तुम्ही आळवणी नियोजनामधून अगोदरच जर आळवणी नियोजन प्रॉपर केलं तर तुम्हाला फ्युजारियम रोपमर ह्या अवस्थेमध्ये आलेली दिसून येणार नाही. आता त्याच्याबरोबर शेतकरी मित्रांनो या अवस्थेमध्ये तुम्हाला लवकर येणारा करपा, सेप्टोरिया काळे टिपके, त्याच्याबरोबर तुमचा स्टेम फायलेम राखाड टिपके, बुरी यांसारख्या बुरशीजन्य रोगाची लक्षणे सुद्धा टोमॅटो प्लॉट मध्ये दिसत असतात. त्याच्यामुळे टोमॅटो प्लॉट रोपवाढीच्या अवस्थेमध्ये असताना पिथियम रोपमर, डिडिमेला रोपमर, फ्युजारियम रोपमर, रायझोक्टोनिया रोपमर, वर्टिसिलियम रोपमर यांची लक्षणे दिसण्याबरोबरच पानांवर लवकर येणारा करपा, सेप्टोरिया काळे टिपके, स्टेम फायलेम राखाड टिपके, खालच्या पानांवर बुरी यांसारख्या बुरशीजन्य रोगाची लक्षणे दिसू शकतात. आता त्याच्याबरोबरच जीवाणूजन्य रोग पण येतात. आता उन्हाळ्यामध्ये जीवाणूजन्य रोग येण्यासाठी एक सिच्युएशन तयार होणं गरजेचं आहे. आता ती सिच्युएशन कोणती असते, तर उन्हाळ्यामध्ये जर का जीवाणूजन्य रोग यायचे असतील तर तुम्हाला ढगाळ वातावरण आणि एखादा रिमझिम पाऊस आला तर तुम्हाला एक 5-6 दिवसांनी जीवाणूजन्य रोगाची लक्षणे दिसतात. किंवा काही शेतकरी स्प्रिंकलर लावतात, ते स्प्रिंकलर लावल्यामुळे सुद्धा जीवाणूजन्य रोगाची लक्षणे तुम्हाला आलेली दिसून येतात. त्याच्यामध्ये जीवाणूजन्य काळे टिपके आणि जीवाणूजन्य रोगमर हे 2 जीवाणूजन्य रोग येत असतात. जीवाणूजन्य रोगमर मध्ये जर बघितलं तर आपण पुढे जाऊन बघणार आहे की जीवाणूजन्य रोगमर आणि जीवाणूजन्य बुरशीजन्य रोगमर ह्याच्यामध्ये फरक काय हे पण तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानुसार आपल्याला प्रॉपर फवारणी नियोजन करणं सोपं किंवा खत नियोजन करणं सोपं जातं. आता हे झाले जीवाणूजन्य रोग. याच अवस्थेमध्ये 15 ते 35 दिवसांदरम्यान जर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाला तर CMV म्हणजे कुकुंबर मोजॅक व्हायरस, टोमॅटो लीफ कर्ल व्हायरस आणि टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. आता शेतकरी मित्रांनो या अवस्थेमध्ये अडचणी कोणत्या येतात तुम्हाला समजून जावा. बुरशीजन्य रोग आले, जीवाणूजन्य रोग आलं किंवा किड्या आल्या तर त्यांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जैविक रोग येतो, जैविक ताण येतो आणि
आपण जे काय बांधणी करत असतो किंवा वातावरण आहे, म्हणजे ऊन वाढलं, तापमान वाढलं, कधी ढगाळ वातावरण आलं, या सगळ्या गोष्टींचा अजैविकता येतो. म्हणजे टोमॅटो रोपवाड्याच्या अवस्थेमध्ये किडी, बुरशीजन्य रोग, जीवाणूजन्य रोग, विषाणूजन्य रोग यांचा जैविक बांधणी किंवा वातावरण बदल किंवा आपण शेतामध्ये एखादं काम करत असतो त्याचा अजैविक ताण येत असतो. आणि त्याचा थेट परिणाम रोपांच्या वाढीवर आणि विकास होतो. रोपांची वाढ मंदावलेली आपल्याला दिसून येते. त्याबरोबर मोठी अडचण येते ते म्हणजे फांद्यामध्ये अंतर वाढणे. नायट्रोजन जर का वाढलं, प्रमाण वाढलं, तर दोन फांद्यांमधलं अंतर वाढलं तुम्हाला दिसून येतं. त्या फांद्यांमधलं अंतर वाढल्याचा परिणाम असा होतो की फुलं धारण्यामध्ये फुलांची संख्या तुम्हाला कमी भेटते, बंचेसची संख्या कमी भेटते, फुलांचे जे काही गुच्छ आहेत त्याची संख्या कमी भेटते. त्याच्यामुळे शाकीय वाढ चांगली होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला नायट्रोजनचा वापर मर्यादित करणं गरजेचं आहे. फॉस्फरसयुक्त खतांचा वापर करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या पेऱ्यामधील अंतर कमी राहणार आहे आणि जास्त प्रमाणामध्ये फुलांची संख्या वाढली तुम्हाला दिसून येणार आहे. आता मी सांगितलं की मागाशी खोड पातळ राहणं ही पण अडचण येते. ही पण अडचण नायट्रोजनमुळे येत असते. किंवा तुम्ही जर का जास्त उंचीची रोपं जरी निवडली तरी पण हा प्रॉब्लेम येत असतो. किंवा रोप वाढीच्या अवस्थेमध्ये जर ही मिळालं तुम्हाला, फुलांची निर्मिती झाली नवीन, तरी पण ही अवस्था येत असतात. त्याच्यामुळं टोमॅटो रोपांचं खोड पातळ राहणं ही सगळ्यात मोठी समस्या आहे. खोड पातळ राहिलं की ट्रान्सलोकेशन, पाणी शोषण, पाणी वहन यांसारख्या प्रोसेस खूप स्लो होतात. ते आपण पुढे जाऊन बघण्यात कशा प्रकारे होत असतात स्लो. परंतु टोमॅटोचं खोड जर पातळ राहिलं तर टोमॅटो रोपांचे निघणारे फुटवे एकदम पातळ निघतात, फांद्या कमी निघतात, फुलांची संख्या पण तुम्हाला कमी भेटते. त्याच्यामुळं टोमॅटोची खोड पातळ न राहता जाड होण्यासाठी जे काही खत नियोजन करायचे ते पण तुम्हाला रोप वाढीच्या अवस्थेत पहिल्या टप्प्यातच करायचे, 15 ते 20 दिवसांच्या दरम्यानच करणं गरजेचं आहे. आता रोप वाढीच्या अवस्थेमध्ये पुढचा प्रॉब्लेम येतो की पानं आकाराने लहान राहतात आणि रंगाने पोपटी राहतात. आता पानं हिरवीगार राहण्यासाठी किंवा आकार वाढण्यासाठी मॅग्नेशियमचा गरज आहे. पानाच्या आतून तेलकटपणा वाढण्यासाठी सल्फरचा गरज आहे. त्याचबरोबर फॉस्फरस आणि नायट्रोजनचा पण काहीतरी रोल आहे. जर का या अवस्थेमध्ये या अन्नद्रव्यांचं नियोजन चुकलं किंवा मोठा मुसळधार पाऊस पडला, जमिनीमधून पाणी वाहून गेलं किंवा तुम्ही चुकीच्या पद्धतीने पाण्याचं नियोजन केलं, पाणी जास्त प्रमाणामध्ये झालं, जमिनीमधून अन्नद्रव्य लिचआउट झाले, तर या अडचणी तुम्हाला रोपवाढीच्या अवस्थेमध्ये आलेल्या दिसून येणार आहेत. त्याच्याबरोबरच टोमॅटो पानांच्या वाट्या होतात. आता जर तापमानामुळं तुम्ही बघितलंय की या अवस्थेमध्ये जर का तापमान वाढलं त्या टोमॅटो पानांच्या वाट्या झालेल्या तुम्हाला दिसतात. त्या कशामुळे होतात त्याचं एक मी शॉर्टमध्ये हे सांगतो. ज्यावेळेस तापमान वाढतं, तापमान आता आधी जर झाडाची एक प्रोसेस समजून घेऊया की झाड काय करत असतं, मुळांद्वारे पाणी शोषण करत असतं आणि झायलम पेशींद्वारे ते पाणी वहन करून पानांमध्ये आणत असतं. परंतु ते पाणी झायलम पेशींद्वारे पानांमध्ये येण्यासाठी इथून ह्या खोडामधून असंच पाणी समजा ह्या पानामध्ये आले, हे पाणी इथपर्यंत येण्यासाठी या पानामध्ये एक प्रोसेस होत असते ज्याला बाष्पोत्सर्जन असं म्हणतात. ते काय करतं, पाणी ज्यावेळेस इथपर्यंत पोहोचतं त्यावेळेस इथं प्रकाश संश्लेषण प्रक्रिया होते आणि त्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये जे काही पाण्याचा वापर केला जातो त्याच्यातीलच काही पाणी बाष्पोत्सर्जन केलं जातं, वातावरणामध्ये सोडलं जातं. परंतु ज्यावेळेस या साईडचं वातावरणामधील तापमान वाढतं त्यावेळेस या बाष्पोत्सर्जनाचा दर जास्त वाढतो आणि ही पाण्यामध्येच जे काही प्रेशर आहे, कंटिन्युअस पाणी हे व्हायचं प्रेशर आहे ते कमी होतं. पाण्याचं प्रेशर कमी झालं की तुमची पर्णरंध्र थांबतात आणि पर्णरंध्र थांबले की पानांच्या वाट्या व्हायला सुरुवात होते. किंवा पर्णरंध्रांची उघडझाप जरी जास्त प्रमाणामध्ये झाली तरी पण पानं ड्राय होतात आणि पानांच्या वाट्या होत असतात. तर हा पण प्रॉब्लेम येतो. ह्याला पण पाण्याचं असंतुलित नियोजन, खोडाची कमी असलेली जाडी, मुलांची कमी असलेली वाढ आणि जमिनीमध्ये असणारी ओलावा या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आणि या सगळ्या गोष्टींचा आपल्याला प्रॉपर अभ्यास करून जर का नियोजन केलं तर टोमॅटो पानांच्या वाट्या सुद्धा होत नाही. त्याच्यामुळे टोमॅटो पानांच्या वाट्या जर होऊ नयेत असं वाटत असेल तर तुम्हाला खोडाच्या जाडीवर पण काम करणं गरजेचं आहे, पानांच्या रुंदीवर पण काम करणं गरजेचं आहे, जमिनीमध्ये पण तेवढा ओलावा ठेवणं गरजेचं आहे आणि पाण्याचं नियोजन पण करणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर पुढचा प्रॉब्लेम येतोय तो म्हणजे मुलांची कॉईल होणं. आता मुलांची कॉईल होणं हा प्रॉब्लेम येण्यासाठी बरीच कारणं आहेत, बरीच गोष्टी आहेत. पहिलं कारण आहे की रोपांची जास्त प्रमाणामध्ये वाढ झालेल्या रोपांची लागवड तुम्ही केलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय की 35-40 दिवसांचं रोप तुम्ही लागवडीसाठी वापरले, 30 दिवसांच्या पुढचं जे जी ऑलरेडी लावताना मुळांची कॉईल होती तेच तसं लावल्यामुळे मुळांची कॉईल तुमच्या प्लॉटमध्ये झालेली दिसून येते. आता दुसरं रिझन काय आहे की जमीन तुमची कॉम्पॅक्ट आहे, म्हणजे जमिनीचा हार्डनेस जास्त आहे, जमीन एकदम जाड जास्त झालेली आहे. आता हे काय आहे, हे कशामुळे होतंय, तर ज्यावेळेस तुम्ही नांगरट व्यवस्थित करत नाही किंवा काही गडबडीमध्ये तुम्ही टोमॅटो रोपांची लागवड करताय, त्यासाठी तुम्ही ऊस काढले, डायरेक्ट रोटरवरून बेड सोडले तर बेडवर मल्चिंग पेपर टाकून
तुम्ही हे रोपांची लागवड केली, तर अशा वेळेस जमिनीमध्ये जेवढे एरिएशन व्हायला हवं तेवढे एरिएशन होत नाही आणि त्याच्यामुळं जमिनीचा घट्टपणा वाढतो. जमिनीचा घट्टपणा वाढल्यामुळे मुलांना जमिनीच्या खोलवर जाण्यासाठी जे काही रूट कॅपच्या पुढं ऑइल असते ते ऑइल जास्त वापरलं तर ते ज्यावेळेस मुळं खोलवर वाढत असतात त्यावेळेस त्याच्या जे काही रूट कॅपमध्ये ऑइल असते ते ऑइल वापरत असते. पण जेवढं त्याला जास्त शक्ती लावायला लागेल, ऊर्जा लावायला लागेल, तेवढं ऑइलचं प्रमाण कमी होतं. जसं ऑइलचं प्रमाण कमी होतं तसं तसं त्याची खोलवर वाढ व्हायची कमी होते आणि ती वाढ स्वतः गोल फिरतं. तर हा पण प्रॉब्लेम बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये आलेला आपल्याला दिसतो. त्याच्याबरोबरचं पुढचं रिझन आहे की पाण्याचं असंतुलित नियोजन, जमिनीचा पीएच, जमिनीचा ईसी हे पण तुमच्या जमिनीमध्ये जे काय हे आहे अं, मुलांची कॉईल होणं आहे त्याला जबाबदार आहे. आणि ह्या आपण सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण जमिनीची निवड बघितली, जमिनीची मशागत बघितली त्यावेळेस पण बघितलेल्या आहेत. आता शेतकरी मित्रांनो, आपण शॉर्ट रिव्ह्यू घेऊया की रोपवाढीच्या अवस्थेमध्ये. रोपवाढीच्या अवस्थेमध्ये रोपांची वाढ कशा प्रकारे होते तर रोपांच्या मुलांची वाढ पहिल्यांदा खोलवर होते. पहिलं तुम्ही समजून घ्या की रोप रुजण्याच्या अवस्थेमध्ये कोकोपीट बाहेर मुळांची वाढ होते जमिनीमध्ये अन्नद्रव्य शोषण करण्यासाठी आणि रोपे सेट होतात. रोपे सेट झाली, रोपाची वाढीची अवस्था लागली की रोपाचं जे काही छोटं मुळ आहे ते खोलवर वाढायला लागतं आणि त्याला तंतुमय मुळांची वाढ चांगल्या प्रकारे झालेली दिसून येते. त्याचबरोबर पांढऱ्या मुळांची पण चांगल्या प्रकारे वाढ होत असते. हे झालं. त्याच्याबरोबरच खोड जाड होणं गरजेचं आहे. खोड जाड होत झालं तर निघणारे फुटवे, निघणारे शेंड्यांचं प्रमाण जास्त असते, निघणारे शेंड फुटवे चांगले निघतात आणि पानांची रुंदी, पसरटपणा हा पण मॅटर करतो. हा जर चांगला असेल तर प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेचा वेग वाढतो आणि रोपांची वाढ पण झालेली दिसून येते. त्याचबरोबर दोन फांद्यांमधलं अंतर पण कमी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रोपांना दोन वर सतत नवीन शेंडा चालू राहणं पण गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी जर का झाल्या तर रोपांची वाढ विकास चांगल्या प्रकारे झाला तर फुलावस्थेमध्ये त्याचा फायदा तुम्हाला होत असतो. या अवस्थेमध्ये जर आपण किडी बघायचं झालं तर या अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये किडींचा प्रादुर्भाव होत असतो का तर कवळुकी जास्त असते. त्याच्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स म्हणजे पुढील किडे या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होतो. त्याचा प्रॉब्लेम काय झाला की तुमच्या झाडाची वाढ थांबते. त्याच्याबरोबर आई गटातील हेलिकोवरपास सुरवंट असेल, तुमचं पाणी खाणारी अळी असेल किंवा इतर अळी गटातील किडे असतील त्यांचा प्रादुर्भाव होतो. टुटा नागाईचा प्रादुर्भाव होतो, नागाईचा प्रादुर्भाव होतो. तर यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव पण या अवस्थेमध्ये होत असतो. बुरशीजन्य रोगांचं बघितलं तर पीटीएम आहे, रायझोक्टोनिया आहे, त्याचबरोबर फिजारियम आहे, डिडिमेला आहे. यांसारख्या बुरशीजन्य रोगांमुळे रोपांची मर पण होत असते. लवकर येणारा करपा येतो, सेप्टेरा काय टिपके येतात, स्टेम फायलियावर आकार टिपके येतात. यांसारखे बुरशीजन्य रोग पण तुमच्या पानांवर दिसतात. त्याच्याबरोबरच काही प्रमाणामध्ये भुरीचा प्रॉब्लेम पण येतो. आता बाकीचा प्रॉब्लेम बघायचं झालं तर या अवस्थेमध्ये खोड पातळ राहणे, त्याच्याबरोबरच पानांचा आकार कमी राहणे आणि पानांचा हिरवापणा कमी असणे. त्याचबरोबर तुमचं जे काही निघणारं फुटवं, शेंड वगैरे आहेत ते कमी निघणं यांसारख्या अडचणी येतात. त्याच्याबरोबर मुळांची कॉईल होणं, पानांच्या वाट्या होणं यांसारख्या अडचणी पण मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात. त्याच्याबरोबर जैविक ताण पण मोठ्या प्रमाणामध्ये या अवस्थेमध्ये येत असतो. त्याच्यामुळे या अवस्थेचा अभ्यास आपण यासाठी करतो की 15 ते 25 दिवसांदरम्यान तुम्हाला फवारणी नियोजन करत असताना कशा प्रकारे फवारणी नियोजन करायचं आहे. सर्रास सगळ्यांनी एकसारखं फवारणी नियोजन कधी सुद्धा करायचं नसते. तर रोपांची वाढीच्या अवस्थेमध्ये येणाऱ्या अडचणी, तुमच्या प्लॉटमध्ये येणाऱ्या अडचणी वेगळ्या आहेत, त्या दुसऱ्याच्या प्लॉटमध्ये येणाऱ्या अडचणी वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या प्लॉटच्या कंडिशननुसार फवारणी नियोजन करणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच आपल्याला या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. आता पुढच्या अवस्थेमध्ये ती म्हणजे टोमॅटो फुलावस्था. आता टोमॅटो फुलावस्था कधी सुरू होते तर टोमॅटो फुलावस्था ही रोप लागवडीनंतर 30 ते 35 दिवसांनी शेतकरी मित्रांनो सुरू होते. यामध्ये तुम्ही अवस्था कंटिन्यू चालू असते पण जी मेन अवस्था आहे जिथून टोमॅटोची फुलांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये येते ती 30-35 दिवसांची होते. हे व्हरायटीवर डिपेंड आहे. कधी व्हरायटींची 25 ते 50 दिवसांनी पण सुरू होते. विरांगसारखी व्हरायटीची फुलावस्था लेट सुरू होते. पण आता आपण 10-57 अथर्व आणि जे तुमचं 62-42 त्याच्या हिशोबाने हा सगळा प्रोग्राम बघतोय तर आपल्याला 30-35 दिवसांनी फुलावस्था सुरू झालेली दिसून येणार आहे. आता या अवस्थेमध्ये रोपांची वाढ कशा प्रकारे होते. या अवस्थेमध्ये रोप दोन कामांना प्रायमरी लक्ष ही देत असते. पहिलं असते रोपाचं मुख्य काम. रोपाचं मुख्य काम या अवस्थेमध्ये आहे फुलांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर करणं. आणि रोपांचं सेकंडरी काम काय आहे की रोप वाढीच्या अवस्थेमध्ये जशी रोपांची वाढ होते मग पानं रुंद, पसरट, जाड असतात, नवीन फुटवं निघतात, नवीन शेंडे निघतात, तर ही पण वाढ रोपांच्या फुलावस्थेमध्ये होतात. म्हणजे रोपांच्या फुलावस्थेमध्ये 60% ऊर्जा नवीन फुलांच्या निर्मितीसाठी आणि 40% ऊर्जा रोपांच्या वाढीच्या अवस्थेमध्ये जसं काय काम होतं, जे काय फुटवं वगैरे निघाला पाहिजे त्यासाठी वापरली जाते. आता या अवस्थेमध्ये पण मावा आहे, तुडतुडे आहे, पांढरी माशी आहे, फुलकिडे आहे यांसारख्या रसोची किडींचा प्रादुर्भाव होतो. बिकॉज ऑफ पिवळ्या रंगाकडे सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये रसोची किडी प्रादुर्भाव आकर्षित होत असतात. त्याच्यामुळे आपण निळे पिवळे चिकट सापळे पण
पिवळ्याच रंगाची सापळे लावत असतो. त्याच्यामुळे या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रसोची किडीचा प्रादुर्भाव होतो. आणि रसोची किडीचा प्रादुर्भाव झाला की तुम्हाला माहिती आहे की रोपांची वाढ विकास थांबतो, प्रकाश संश्लेषण प्रक्रिया थांबते, श्वसन प्रक्रिया थांबते, वहन प्रक्रिया थांबते. त्याच्याबरोबरच तुमच्या रोपांचा जे काही ओव्हरऑल विकासाचा हे आहे तो पण थांबतो. त्याच्यामुळे या अवस्थेमध्ये या किडींचा प्रादुर्भाव होऊन न देणं सुद्धा आपल्याला तेवढंच महत्वाचं आहे. त्याच्याबरोबर या अवस्थेमध्ये जर ढगाळ वातावरण आलं तर मोठ्या प्रमाणामध्ये नागाळीचा प्रादुर्भाव होतो आणि टोमॅटो पानांवर सगळीकडे पांढरं पांढरं चट्टे तुम्हाला आलेले दिसू येतात. नागाळी प्रामुख्याने जर कवळी पानं असतील तर लगेच त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. आणि या अवस्थेमध्ये जर तुटा नागाळी आली तर तुम्हाला खूप प्रॉपर नियोजन करावं लागतं. जर का या अवस्थेमध्ये तुटा नागाळी आली, ह्याच्यानंतरची अवस्था ती फळधारणेची अवस्था, त्याच्यापर्यंत जर तुटा नागाळी तुमच्या प्लॉटमध्ये कंट्रोल झाली नाही तर तुम्हाला खूप मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागतं. त्याच्यामुळे तुटा नागाळी आपल्या प्लॉटमध्ये आली नाही आली हे समजण्यासाठी तुम्हाला कामगंध सापळे 15-20 दिवसांनी लावणं गरजेचं आहे. ते आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार की कामगंध सापळे किंवा चिकट सापळे आपण कशा प्रकारे लावायचे आहेत. त्याबरोबर फॉर्नवर्म ही पण आधी असते, ही पानांवर खाते, त्याच्यामुळे पण नुकसान होत असते. त्याच्याबरोबर हेलिकोवरपा सुरवंट हे पण पानांवर खाते. कधी कधी फुलांच्या वर पण मोठ्या प्रमाणामध्ये अळीचा प्रादुर्भाव झालेला दिसतो. आता या अवस्थेमध्ये जर बुरशीजन्य रोग बघितला तर पहिल्यांदा फ्युजारियम रोगमध्ये येते, ज्याच्यामुळे जिथं खोड जमिनीला चिटकतं तिथं रोपांना फ्युजारियम ऑक्सिस्पर्म बुरशीचा प्रादुर्भाव होतो. पांढरा थर दिसतो, राखाट थर दिसतो आणि रोग पूर्णपणे मरून जातात. सेम त्याचप्रमाणे डिडिमेला लायकोपेरिस्की या बुरशीमुळे पण रोपांची मर होते. या अवस्थेमध्ये फुलावस्था चालू असते, त्याच्यामुळे रोपाची खालच्या पानांची प्रतिकारशक्ती कमी असते, ऊर्जा कमी वापरली, त्यामुळे खालच्या पानांवर लवकर येणारा करपा असेल, सेप्टोरा काळ्या टिपके, स्टेम फायलम राखा टिपके, भुरी, टोमॅटो ग्रे मोल्ड, गॅरवा यांसारख्या बुरशीजन्य रोगांची लक्षणे दिसतात. आता शेतकरी मित्रांनो, टोमॅटो ग्रे मोल्ड त्याच्याबरोबर टोमॅटो हा जो तुमचा टोमॅटो ग्रे मोल्ड हा बुरशीजन्य रोग आहे, तुमचा गेरवा आहे. आणि टोमॅटो लिप मोल्ड म्हणून एक बुरशीजन्य रोग येतो, लिप मोल्ड TLM. हा पण लक्षण एकसारखे असतात. त्याच्यामध्ये मधल्या लेअर मधल्या पानांवर असं पूर्णपणे केशरी, कधी कुठं राखाडी सॉरी पिवळ्या रंगाचं हे येतं आणि थोडं पान नॉर्मल बेंड व्हायला लागतं. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारच्या बुरशीजन्य रोगाचे प्रादुर्भाव रोग फुलावस्थेमध्ये असताना होत असतो. त्याच्याबरोबर जर तुम्ही बघितलं तर रोग फुलावस्थेमध्ये येणाऱ्या जीवाणूजन्य रोगांमध्ये जीवाणूजन्य काळे टिपके ह्या तर तुम्हाला माहिती आहे की फुलावस्थेमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये येतो. मग फुलावस्थेमध्ये जर तो आला तर त्याची लक्षणे पानांवर पण दिसतात, फुलांच्या दांड्यावर पण दिसतात, फांदीवर पण दिसतात. ह्या सगळ्याच वनस्पतीच्या अवयवांवर दिसतात. ह्याच्यासाठी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये मायक्रो चालवताना रोप वाढीची अवस्था झाल्यानंतर मायक्रो काढून ठेवणं गरजेचं आहे. रोप फुलावस्थेमध्ये असताना मायक्रो चालवू नये. त्याच्याबरोबरच जीवाणूजन्य कॅन्कर म्हणजेच करपा येतो, त्याच्यामध्ये एखादी फांदी असते ती पूर्णपणे जळून जाते, तर तो पण प्रॉब्लेम आपल्याला रोग फुलावस्थेमध्ये असताना दिसतो. अगदी तुमचा बघितलं गेलं तर तुमचा जो फुलांचा दांडा आहे तो पण एकदम खराब होऊन जातो. ते पण जीवाणूजन्य करप्याची लक्षणं आहेत. आणि जीवाणूजन्य मर ही पण या अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येते. आता जीवाणूजन्य मर आणि बुरशीजन्य रोगमर ह्याच्यामध्ये जर फरक बघायचा झाला तर बुरशीजन्य रोगमर ज्यावेळेस होते त्यावेळेस पूर्णपणे झाड पिवळं पडतं आणि जीवाणूजन्य रोगमर ज्यावेळेस होतं झाड पिवळं न पडता एकदम सुकून जातं. तर हा सगळ्यात मोठा फरक जीवाणूजन्य रोगमर आणि बुरशीजन्य रोगमरामध्ये आहे. या अवस्थेमध्ये रसोच्या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि याच अवस्थेत CMV म्हणजे कुकुंबर मोजॅक व्हायरस, TLC म्हणजे टोमॅटो लिपकल व्हायरस आणि टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस ज्याला TSWV असं म्हणतात, या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. आता शेतकरी मित्रांनो, त्याच्यानंतर ज्यावेळेस रोग फुल अवस्थेमध्ये असते त्यावेळेस येणाऱ्या इतर अडचणी कोणत्या आहेत तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे या अवस्थेमध्ये सगळ्यात मोठी अडचण येते जैविक अजैविक ताण. रोपांची सगळी ऊर्जा मोस्ट ऑफ 70-80% ऊर्जा ही फुलांच्या निर्मितीमध्ये वापरली जाते, त्याच्यामुळे रोपांची प्रतिकारशक्ती खूप कमी असते आणि या अवस्थेमध्ये किडींचा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जर का झाला तर रोपांवर जैविक ताण येतो. त्याचबरोबर या अवस्थेमध्ये तापमान असेल, उष्णता असेल, आर्द्रता असेल, पाऊस असेल, वारा असेल, इतर पर्यावरणीय घटकांमुळे अजैविक ताण पण मोठ्या प्रमाणामध्ये येत असतो. त्याच्यामुळं या अवस्थेमध्ये जैविक अजैविक ताण आला तर फुलांची फुलगळ पण होऊ शकते आणि रोपांची वाढ पण थांबू शकते. त्याचबरोबर या अवस्थेमध्ये सुद्धा अन्नद्रव्याचं संतुलन बिघडलं, तुमचा मॅग्नेशियम कमी पडला, त्याच्याबरोबर तुमचा फॉस्फरस कमी पडला या अवस्थेमध्ये, तर जी काय फॉस्फरस झिंक वगैरे कमी पडला तर त्याची जी काय ऊर्जा आहे ती ऊर्जा ट्रान्सफर करत असताना फुलांसाठी जास्त वापरली जाते आणि वाढीच्या अवस्थेमध्ये म्हणजे काय वाढ होणार रोपांची अगदी पानं रुंद वगैरे होतात ती कमीपणा होतो रुंदचा
आणि पाने एकदम हिरवी पोपटी होतात. त्याच्याबरोबर पानांचा आकार कमी होतो आणि पाने पिवळी पण पडायला लागतात. तर हा पण प्रॉब्लेम तुम्हाला फुलावस्थेमध्ये झालेला दिसून येतो. ज्या प्लॉटमध्ये फुलांची संख्या जास्त असते त्या प्लॉटमध्ये अशा प्रकारचा प्रॉब्लेम येतो. या अवस्थेमध्ये फुलांची संख्या कमी असणे ही पण अडचण येते. या अडचणीचं निदान असं आहे की तुम्हाला रोप वाढीच्या अवस्थेमध्ये चांगल्या प्रकारे वाढीच्या अवस्थेमध्ये खोड जाड करून घेणं गरजेचं आहे. खोड जाड असेल तर निघणाऱ्या फांद्या फुटवे जाड निघतात. निघणारे फुले चांगल्या गुणवत्तेची निघतात. त्याच्यामध्ये जे काही परागकण असतात ते चांगल्या गुणवत्तेचे निघतात आणि फळधारणा पण चांगल्या प्रकारे त्यांची होत असते. त्याच्याबरोबर शेतकरी मित्रांनो, फुलांची संख्या जास्त असणे ती पण एक मोठी अडचण आहे. जर फुलांची संख्या जास्त असेल तर रोप जी काही ऊर्जा आहे ती वाढीच्या भागांना पाठवतं आणि रोपांची वाढीच्या अवस्थामध्ये जशी वाढ होते ती थांबते आणि फुलांची संख्याच मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. त्यामुळे टोमॅटो रोपांच्या पानांचा आकार लहान होणे, पानांच्या वाट्या होणे, नवीन पानांची निर्मिती थांबणे, शेंडा न येणे यांसारख्या अडचणी तुम्हाला आलेल्या दिसून येतात. त्याबरोबर फुलगळ मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. तर फुलगळ मोठ्या प्रमाणामध्ये होत जैविक ताणाबरोबरच झिंक असेल, कॅल्शियम, पोटॅशियम यांसारख्या अन्नद्रव्यांची कमतरता भासली तर फुलगळ मोठ्या प्रमाणावर होत असते. त्याच्याबरोबर तुम्हाला माहिती आहे बुरशीजन्य रोग, किडी जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला तरी पण फुलगळ होणार आहे. त्याच्याबरोबर पानांच्या वाट्यांचा आपण बघितलं तो पण या अवस्थेमध्ये सुद्धा होत असतात. मुळांची कॉईल सुद्धा या अवस्थेमध्ये होत असते. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे टोमॅटोची फुलावस्था ज्यावेळेस सुरू होते त्यावेळेस जे काही 60% ऊर्जा आहे ती फुलांच्या निर्मितीसाठी वापरली जाते. म्हणजे 60% काम या अवस्थेमध्ये फुलांची निर्मिती करणं हे असतं आणि 40% काम हे नवीन फुटवे, नवीन शेंडे काढणं, पानं रुंद वगैरे करणं यांसारख्या कामासाठी वापरली जाते ऊर्जा. त्याच्यानंतर या अवस्थेमध्ये मावा, तुडतुडे, पांढरी माशी, रसोशी किडींचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो. का तर या अवस्थेमध्ये प्लॉटमध्ये पिवळापणा जास्त असतो, फुलांचा रंग पिवळा असतो. त्याच्यामुळे किडींचं आकर्षण मोठ्या प्रमाणामध्ये असते. त्याच्याबरोबरच शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर या अवस्थेमध्ये बुरशीजन्य रोग पण बरेच येतात. का तर रोपांच्या खालच्या पानांची प्रतिकारशक्ती कमी कमी झालेली असते. जी तुमची 15 दिवसांनी प्रतिकारशक्ती खालच्या पानांची आहे ती तुमची 30व्या दिवशी राहत नाही, 35व्या दिवशी राहत नाही आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्याच्यामध्ये तुम्ही मग लवकर येणारा करपा, सेप्टिया, काळ्या टिपके, गेरवा, त्याच्याबरोबर भुरी असेल, त्याच्याबरोबर टोमॅटो ग्रे मोल्ड, त्याबरोबर स्टेम फायलेवर आकार टिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांबरोबरच या अवस्थेमध्ये जीवाणूजन्य रोग बुरशीजन्य रोग मरमध्ये फ्युजारियम आणि डिडिमेला, फायटोप्थोरा यांसारख्या बुरशीजन्य रोगांमुळे सुद्धा रोपांची मर झालेली तुम्हाला दिसून येते. तर या अवस्थेमध्ये विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. का तर रोगशोषक प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतो आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये CMV आहे, TLCV. CMV म्हणजे टोमॅटो मोजॅक व्हायरस किंवा कुकुंबर मोजॅक व्हायरस. TLCV म्हणजे टोमॅटो लीफ कर्ल व्हायरस. त्याच्याबरोबर टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस यांसारख्या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्याचबरोबर या अवस्थेमध्ये जर ढगाळ वातावरणामध्ये पाऊस पडला, रिमझिम पाऊस पडला किंवा ढगाळ वातावरण कंटिन्यू राहिलं, त्यात तुम्ही स्प्रिंकलर वगैरे चालवला असेल तर जीवाणूजन्य रोगांचा प्रॉब्लेम होतो. त्याच्यामध्ये जीवाणूजन्य काळ्या टिपके, जीवाणूजन्य कॅन्कर म्हणजेच करपा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जीवाणूजन्य रोगमर या जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. आणि त्याचबरोबर जर अडचणी बघायचं झालं तर नवी फुलांची निर्मिती थांबणं, फुलगळ होणं, जैविक अजैविक ताण, त्याचबरोबर जास्त फुलं असणं, कमी फुलं असणं या पण अडचणी आहेत. त्याबरोबर पानांच्या वाट्या होणं, मुळांची कॉलनी यांसारख्या अडचणी सुद्धा रोग फुलावस्थेमध्ये असताना येत असतात. त्याच्यामुळं 35-40 दिवसाच्या दरम्यान तुम्हाला फवारणी नियोजन, खतांचं नियोजन योग्य प्रकारे करणं गरजेचं आहे. आता फुलावस्था तर झाली, या अवस्थेनंतर ती फळधारणेची अवस्था. तर फळधारणेच्या अवस्थेमध्ये रोपांची अवस्था सुरू होते 40-45 दिवसांनी. जशी का फुलं धारणेची अवस्था 70-75% पूर्ण होते तशी फळधारणेची अवस्था पूर्ण सुरू होते. ऍक्च्युली ही अवस्था सुरू होते ते केव्हा की ज्यावेळेस फुलं येऊन आठवडा होतो आणि फळांचं सेटिंग व्हायला लागतं त्यावेळेस फळधारणेची अवस्था सुरू होते. म्हणजे ती 40-45 दिवसांनी सुरू होते. आता या अवस्थेमध्ये जर बघितलं तर झाड प्रथम प्राथमिकता वाढीसाठी फुलांपासून फळधारणा होण्यासाठी करते. त्याच्यानंतर द्वितीय प्राथमिकता झाड देते रोपांच्या फुलांच्या निर्मितीसाठी आणि तृतीय प्राथमिकता झाड देते रोपांच्या वाढीच्या भागांचा विकास करण्यासाठी. म्हणजे पहिलं तर या अवस्थेमध्ये फुलांपासून फळधारणा मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. दुसरं काम म्हणजे शेंड्यावर नवीन फुलांची निर्मिती होत असते आणि तिसरं काम म्हणजे कमी प्रमाणामध्ये का होईना पण शेंडा चालू असतो, नवीन फुटवं निघत असतात आणि रोपांची वाढ होत असते, पानं वगैरे रुंद वगैरे असतात किंवा आपण ठेवू शकतो या अवस्थेमध्ये. अशा प्रकारे रोप फळधारणेच्या अवस्थेमध्ये रोपांची वाढ आणि विकास चांगल्या प्रकारे होत असतो. आता या अवस्थेमध्ये पण मावा आहे, तुडतुडे आहे, पांढरी माशी आहे किंवा नागाळी आहे यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव, रसोशी किडींचा प्रादुर्भाव होतो आणि त्याचा इम्पॅक्ट पुन्हा तोच होतो की रोपांची वाढ थांबते, रोपांची वाढ खुंटल्यागत दिसते. ते का रिझन आपण बघितलेलं आहे की
प्रकाश संश्लेषण प्रक्रिया, श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया थांबलेली तुम्हाला दिसून येते. आता नागाई आहे, तुटा नागाई जर या अवस्थेमध्ये आली तर तुम्हाला कंट्रोल करणं खूप कठीण जातं. अगदी तुम्ही पूर्णपणे प्लॉट मधील 30-40% फळांना इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतं. त्याच्यामुळे या अवस्थेमध्ये यायच्या अगोदरच तुम्हाला तुटा नागाईवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. आणि या अवस्थेमध्ये जर का आलीच बाय चान्स तर तुम्हाला चांगले चांगले स्प्रे घेऊन तुम्हाला त्याच्यावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. ह्या अवस्थेमध्ये टोमॅटो हॉर्नवॉर्म ही पण जरी कीड आली तर ही फळ पोखरते. त्याच्यामुळं तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये फळ पोखरणाऱ्या आईचा, पाने खाणाऱ्या आईचा पण प्रॉब्लेम होऊ शकतो. आता तुटा नागाई जर या अवस्थेमध्ये आली तर तिची लक्षणं पानांवर पण दिसणार आहेत, शेंड्याच्या वर पण दिसणार आहेत, पानांवर पण तुम्हाला चट्टे दिसणार आहेत, शेंड्यामध्ये पण शेंडा पोखरलेला दिसणार आहे, फळांवर सुद्धा तुम्हाला पिनहोल केलेलं दिसणार आहे. त्याच्यामुळं या अवस्थेमध्ये जर तुटा नागाई तर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करायला लागणार आहे. त्याच्यामुळे या अवस्थेमध्ये तुटा नागाई येऊ न देणं सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्याच्याबरोबर शेतकरी मित्रांनो, फळपोक करणारी अळी वगैरे अळी गटातील किडींचा प्रादुर्भाव होत असतो, त्याच्यावर आपण कंट्रोल मिळवू शकतो जे काही फवारण्याचं नियोजन योग्य प्रकारे करून. पण ते आपल्याला वेळीच करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला सापळा नियोजन करणं पण गरजेचं आहे. त्याच्याबरोबर पुढची अवस्था आहे ती म्हणजे फ्रूट सेटिंग अवस्था, म्हणजे फळधारणा अवस्था. ही फळधारणा अवस्थेमध्ये बुरशीजन्य रोग कोणते येतात तर याच्यामध्ये उशीर येणारा करपा येतो प्रामुख्यानं. लवकर येणारा करपा आणि उशीर येणारा करपा एका अवस्थेमध्ये कोणते येत असेल तर याच अवस्थेमध्ये म्हणजे सुरुवातीला जर बघितलं फळधारणेच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तर त्याच्यावर लवकर येणाऱ्या करपाची पण लक्षण दिसतात. आणि जर का तिची अवस्था संपते तशी उशीर येणाऱ्या करपाची पण लक्षण तुम्हाला झालेली दिसून येतात. त्याच्याबरोबर तुम्हाला टोमॅटो लिप मोल्ड, गेरवा आणि टोमॅटो ग्रे मोल्ड यांसारखी एकसारखी लक्षण दिसणाऱ्या 3 बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव पण होतो. त्याबरोबर सेप्टेरा काय टिपके तर खालच्या पानांवर येतातच. स्टेम फायलियम राखात टिपके पण तुमच्या पूर्ण झाडाच्या वरून खालपर्यंत येत असतात. आणि डावणी आणि भुरीचा प्रादुर्भाव पण खालच्या पानांवर होऊ शकतो. त्याच्यामुळे या अवस्थेमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव पण मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. जीवाणूजन्य रोगांमध्ये बघितलं तर जीवाणूजन्य कायटिक, जीवाणूजन्य करपा आणि जीवाणूजन्य रोपांची मर पण या अवस्थेमध्ये येत असते. आणि विषाणूजन्य रोगामध्ये पण सेम तेच आहे की कुकुंबर मोजॅक व्हायरस, टोमॅटो लीफ कर्ल व्हायरस आणि टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव पण तुम्हाला अवस्थेमध्ये झालेला दिसून येणार आहे. या अवस्थेमध्ये अडचणींमध्ये बघितलं जैविक ताण तर रोपांवर कंटिन्युअस येत असतो. वातावरण बदललं आला ताण, किडीचा प्रादुर्भाव झाला आला ताण. तो ताण किती प्रमाणामध्ये आहे त्याच्यावर झाडाची वाढ कशी थांबते किंवा वाढते किंवा झाड कसं रिॲक्ट करते त्याच्यावर ते डिपेंड असते. या अवस्थेमध्ये सगळ्यात मोठी अडचण ती म्हणजे फुलगळवणे. जर या अवस्थेमध्ये जे काही परागकण आहेत ते परागकण टेम्परेचरमुळे निष्क्रिय झाले तर तुम्हाला या अवस्थेमध्ये फुलांची फुलगळ झालेली दिसून येते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये फुलगळ होते आणि फळधारणा कमी प्रमाणामध्ये होते. त्याचबरोबर या अवस्थेमध्ये चांगल्या प्रकारे फुलांपासून फळधारणा होण्यासाठी कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, पोटॅशियम आणि झिंक या अन्नद्रव्यांची गरज असते. ह्या अन्नद्रव्यांची पूर्तता जर या अवस्थेमध्ये झाली नाही तरी पण फुलगळ मोठ्या प्रमाणामध्ये झाली तुम्हाला दिसून येते. आता जर फुलगळ होते तर फुलगळ झाली तर तुम्हाला फळधारणा होणार नाही. आता काय विषय असतो की ज्यावेळेस तुमचे फुल आहे, टोमॅटोचं फुल हे सेल्फ पॉलिनेटेड आहे म्हणजे त्याच्या आतमध्येच परागीकरण होतं. ते जर परागकण टेम्परेचरमुळे निष्क्रिय झाले तर ते फुल पिवळं दिसतंय, आत परागकण निष्क्रिय झाले त्याच्यामुळे ते फुल गळून जाते ऑटोमॅटिक. आणि ते फुल गळल्यानंतर फळधारणा थांबते. त्याच्यामुळं थांबण्यासाठी अन्नद्रव्यांच्या कमतरतेबरोबरच वातावरणामधील जे काही फॅक्टर्स आहेत जसं तापमान आहे, आर्द्रता आहे. आर्द्रता जरी कमी झाली तरी पण फुलगळ मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. फुलगळ झाली तर फळधारणा अजिबात सुद्धा होणार नाही. आता या अवस्थेमध्ये पानांचा आकार पण कमी राहतो, पानांच्या वाट्या पण होतात, मुळांची कॉईल पण होते आणि अन्नद्रव्य कमतरता पण मोठ्या प्रमाणामध्ये भासते. यांसारख्या अडचणी पण या अवस्थेमध्ये येत असतात. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, टोमॅटो रोपांची फळधारणा कधी सुरू होते तर टोमॅटो रोपांची फळधारणा 40-45 दिवसांनी सुरू होते. जसं का फुलधारणा 50% फुलं प्लॉटवर यायला लागतात आणि जसं फळधारणा सुरू होते तशी तुमच्या प्लॉटमध्ये फळांचा हळूहळू आकार पण वाढायला सुरुवात होतो. अगदी मणी मणी पण तयार झाले तुम्हाला दिसून येतात. त्याच्याबरोबर पुढचं आहे ते म्हणजे या अवस्थेमध्ये रोपांची वाढ होत असताना रोप प्रथम प्राथमिकता देते फुलांपासून फळधारणा तयार होण्यासाठी. त्याच्यानंतर रोपांच्या शेंड्यावर फुलांसाठी ऊर्जा वापरली जाते आणि सगळ्यात शेवट ऊर्जा वापरली जाते नवीन शेंडे, नवीन फुटवे निघण्यासाठी. अशा प्रकारे रोपांची वाढ फळधारणेच्या अवस्थेमध्ये होत असते. त्याच्यामध्ये किडी बघितल्या तर मावा, तुडतुडे, पांढरी माशी, त्याच्याबरोबरच फळपोक करणारी अळी, नागाई, तुटा नागाई, पाणी खाणारी अळी आणि लाल कोळी ही कीड टाकायची राहिली. लाल कोळीचा प्रादुर्भाव पण या अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो.
बुरशीजन्य रोगांमध्ये लवकर येणारा करपा पण सुरुवातीच्या टप्प्यात येतो आणि उशिरा येणारा करपा शेवटच्या टप्प्यात येतो. त्याच्याबरोबर डावणी आहे, तो पण येतोय, गेरवा आहे, तो पण येतोय, टोमॅटो ग्रे मोल्ड, टोमॅटो लीफ मोल्ड यांसारख्या बुरशीजन्य रोगांची लक्षणे सुद्धा दिसतात. त्याच्याबरोबर बुरीची पण लक्षणे दिसतात. टिपक्यांमध्ये बघितलं तर सेप्टोरा काय टिपके दिसतात आणि स्टेम पायलेम राखा टिपके पण तुमच्या प्लॉटमध्ये दिसू शकतात. यांसारख्या सारख्या सगळ्या प्रकारच्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टोमॅटो फळधारणाच्या अवस्थेमध्ये सुरू झालेला तुम्हाला दिसून येतो. जीवाणूजन्य रोगांमध्ये काळे टिपके, जीवाणूजन्य रोगमर, जीवाणूजन्य कॅन्कर, विषाणूजन्य रोगांमध्ये CMV, TLCV आणि टॉस्पो यांसारख्या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा होऊ शकतो. आणि अडचणींमध्ये तर तुम्हाला माहिती आहे की फुलगळ मोठ्या प्रमाणामध्ये होते, फळधारणा कमी प्रमाणामध्ये होत असते, मुलांची कॉईल होणं, पानांच्या वाट्या होणं, अन्नद्रव्य कमतरता भासणं आणि त्याच्यामुळं पानांचा आकार कमी राहणं, पाने पिवळी पडणं, शेंड पिवळं निघणं, पोपटे निघणं यांसारख्या अडचणी मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात. तर सगळ्यात पुढची अवस्था आहे ती म्हणजे फळफुगवणीची अवस्था. आता ह्या फळफुगवणीची अवस्था सुरू कधी होते तर टोमॅटो फळफुगवणीची अवस्था सरासरी सेटिंग झाल्यानंतर सुरू असते, पण जे काय प्रामुख्यानं तिचं काम असते ते 45 दिवसांनी सुरू होते. या अवस्थेमध्ये रोपांची वाढ कशी होते तर या अवस्थेमध्ये रोपांची वाढ बघितली तर रोपांच्या फळांचा आकार वाढण्यासाठी सगळ्यात जास्त ऊर्जा वापरली जाते, साईज होण्यासाठी जास्त ऊर्जा वापरली जाते, त्याच्यानंतर सेटिंगसाठी ऊर्जा वापरली जाते, त्याच्यानंतर फुलधारणेसाठी, त्याच्यानंतर रोपांची वाढ होण्यासाठी ऊर्जा वापरली जाते. त्याच्यामुळं ज्यावेळेस तुमचं हे सुरुवात होतं फळांचा फुगवणीचा टप्पा सुरू होतो त्यावेळेस नवीन शेंडे नवीन फुटवे निघत नाहीत, झाडांची वाढ थांबल्यामध्ये दिसते. त्याचं रिझन हे असतं की जेवढी जास्त ऊर्जा तयार होणार तेवढी जास्त ऊर्जा वापरली जाणार, जेवढी जास्त कमी ऊर्जा आहे तेवढी कमी ऊर्जा आकार टोमॅटो फळांचा आकार वाढवण्यासाठी वजन वाढवण्यासाठी वापरली जाणार. त्याच्यानंतर जर राहिली तर ती तुमची फळधारणा होण्यासाठी वापरणार, त्याच्यानंतर जर राहिली तर ती फुल अवस्थेमध्ये वापरली जाणार, फुलांची निर्मिती होण्यासाठी वापरणार, त्याच्यानंतर जर ऊर्जा राहिली तर तुमच्या रोपांची वाढ होणार आहे. तर ही अशा प्रकारे एक आपण कुटुंब प्रणाली कशी असते तशा प्रकारे रोपाच्या अंतर्गत ऊर्जेचं व्यवस्थापन केलं जातं. आपल्या ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं की रोपांची आपल्या कुटुंबामध्ये जे लहान मुलं असतात त्याचे पहिलं बघितलं जातं की लहान मुलाला अन्न दिलं पाहिजे, त्याच्यानंतर बाबा जे काही आपलं युवक आहेत युवकांचं बघितलं जातं, त्याच्यानंतर बघितलं जातं बाबा वृद्धांचं. तर अशा प्रकारे ती एक अवस्था आहे, त्या अवस्थेच्या ह्याच्यामध्ये कोणती वाढ लहान आहे, कोणती वाढ तारुण्यामध्ये आहे, कोणती वाढ वृद्धत्वाकडे आहे याचा अभ्यास करून त्याच्यामध्ये त्याच्यानुसार ऊर्जांचं हे पाठवलं जातं, अन्नद्रव्य पुरवठा केला जातो आणि त्याच्यामुळे रोपांची वाढ त्या अवस्थेमध्ये तशा प्रकारे होत असते. या अवस्थेमध्ये पण मावा, तुडतुडे, पांढरी माशी, नागाळी, तुटा नागाळी, तंबाखू सुरवण, हॉर्नवॉर्म, हेलिकोवर्प सुरवण, फळ पोखरणारी आळी, लाल कुळी यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव होत असतो. आणि या किडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सुद्धा रोपांची फळांचा आकार वाढत नाही, फळ एकदम पूर्णपणे साईजच होत नाही, फळांना रंग न येणे यांसारख्या अडचणी पण या अवस्थेमध्ये येत असतात. आता या अवस्थेमध्ये लाल कुळी आला तर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान, त्यासाठी तुम्हाला योग्य प्रकारे फवारणी नियोजन करणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर लाल कुळीचं जे फवारणी आहे ती दुपारी 12 वाजता करायची असते तर तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगल्या प्रकारे दिसून येतात. या अवस्थेमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये येतो उशीर येणारा करपा, डावणी, टोमॅटो लेप मोल्ड, भुरी. त्याच्याबरोबरच सेप्टोरा काय टिपके, स्टेम फायलेम राखा टिपके आणि गेरवा यांसारख्या बुरशीजन्य रोगाची लक्षणे पण तुम्हाला या अवस्थेमध्ये आलेली दिसून येतात. या अवस्थेमध्ये कुकुंबर मोजॅक व्हायरस, TLCV टॉस्पो म्हणजे टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस जर आला तर तुम्हाला त्याच्यावर कंट्रोल मिळवणं खूप कठीण जातं. तुमच्या प्लॉटमध्ये तिरंगा निघणं, प्लास्टिक व्हायरस निघणं यांसारख्या अडचणी येत असतात. त्याच्यामुळे या अवस्थेच्या अगोदरच विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही याची आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. या अवस्थेमध्ये जीवाणूजन्य रोग बघितलं तर जीवाणूजन्य काय टिपके, जीवाणूजन्य रोग मर यांसारख्या जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव पण मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. जैविक अजैविकता आणि जे काही फळांचा आकार आहे त्याच्यावर परिणाम होतो, फुलांच्या मधील जे काही सेटिंग आहे ते कमी होतं, फुलांमधील परागकण निष्क्रिय होतात यांसारख्या अडचणी यामध्ये येत असतात. फुलगळ होत असते, शेंडा चालूनच राहत नाही, फळधारणा होत नाही, पानांचा आकार एकदम लहान राहतो, निघणारे शेंड पोपटे निघतात यांसारख्या अडचणी फुगवणीच्या अवस्थेमध्ये आपल्याला आलेल्या दिसून येतात. त्याबरोबर पानांच्या वाट्या जर झाल्या तर या अवस्थेमध्ये फळांचा आकार अजिबात सुद्धा होत नाही, मुळांची कॉईल झाली तर पानांच्या वाट्या पण होतात आणि सगळं झाडाची पूर्ण ग्रोथच थांबते. या अवस्था मध्ये यांसारख्या अडचणी मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात. आणि सगळ्यात बघायचं झालं तर या अवस्थेमध्ये ही अवस्था सुरू होते, फळधारणा सुरू झाल्यानंतर अवस्था सुरू होते, परंतु प्रामुख्याने या अवस्थेसाठी ऊर्जाचं जे काय डिवायडेशन आहे ते 45 दिवसांनी केलं जातं. या अवस्थेमध्ये फळधारणा पण होत असते, फुलांची संख्या पण वाढत असते,
आणि त्याच्याबरोबर रोपांचे नवीन शेंडे पण निघत असतात, पण प्रामुख्याने काम होत असते ते म्हणजे फळांचा आकार वाढवणं, फळांना नैसर्गिक रंग आणणं, नैसर्गिक चकाकी आणणं, हे ह्या अवस्थेमध्ये काम केलं जातं. त्याच्यामुळे त्याच्यानुसार तुम्हाला अन्नद्रव्यांची पूर्तता करणं गरजेचं आहे. किडींचं बघाल तर सगळ्या प्रकारच्या रस शोषक किडींबरोबर फळपोग करणारी आई, तुटा नागाई, लाल कोळी यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव पण मोठ्या प्रमाणामध्ये येत असतो. बुरशीजन्य रोगांमध्ये उशीर येणारा करपा, डावणी सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होतो, कारण खालची पानं पूर्णपणे डॅमेज झालेली असतात, वृद्ध झालेली असतात. ती जर आपण काढली नाही तर त्यांच्या जमिनीत संपर्क येऊन त्याच्यावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन या अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम हा येत असतो. आता या अवस्थेमध्ये विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्रास होतो. याच्यावर नियंत्रण मिळवणं खूप कठीण जातं आपल्याला. विषाणूजन्य रोगांमध्ये जर बघितलं आपण तर TLCV म्हणजे टोमॅटो लीफ कर्ल व्हायरस, तर तो पानं वाट्या करतं. परंतु जर CMV आला तर त्याची लक्षणं तिरंगा दिसणं, त्याच्याबरोबरच फळांच्या आतमध्ये पाणी सोकल्यागत फळं होणं, प्लॅस्टिक व्हायरस सारखी लक्षणं दिसणं, यांसारख्या अडचणी मोठ्या प्रमाणामध्ये या अवस्थेमध्ये दिसत असतात. तर शेतकरी मित्रांनो, त्याच्यामुळं टोमॅटो फळफुगवणीच्या अवस्थेमध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे उपाययोजना करणं गरजेचं आहे. सगळं एकामेकावर डिपेंड आहे. त्याच्यामुळं अन्नद्रव्य नियोजन, फवारणी नियोजन, त्याच्याबरोबरच तुम्हाला बाकीची कामं वेळेवर करणं सुद्धा गरजेचं आहे. पुढची अवस्था येते हार्वेस्टिंगची. हार्वेस्टिंगची अवस्था ही रोप लागवडी व कोणती वरायटी लावली त्याच्यावर डिपेंड आहे. पण आतर्व आणि आपण हे जे बघतोय त्याच्यामुळं त्या 65-70 दिवसांनी पूर्णपणे हार्वेस्टिंगला येत असतात. त्याच्यामध्ये जर बघितलं 65-70 दिवसांनी तर त्याच्यामध्ये मावा आहे, तुडतुडा आहे, पांढरी माशी आहे. त्याच्याबरोबर जर बघितलं तर थ्रिप्स आहे, यांसारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव पण या अवस्थेमध्ये होत असतो. त्याच्याबरोबर नागाईचा प्रॉब्लेम होतोय, तुटा नागाईचा प्रॉब्लेम येतोय, फळपोग करणाऱ्या आईचा प्रॉब्लेम येतोय. त्याच्याबरोबर लाल कोळीचा प्रॉब्लेम पण मोठ्या प्रमाणामध्ये येत असतो. त्याच्याबरोबर तंबाखूवरील सुरवण म्हणजे फळपोग करणार सगळ्या आई गटातील किडींचा प्रॉब्लेम या अवस्थेमध्ये येत असतो. बुरशीजन्य रोगांमध्ये उशीर येणारा करपा, डावणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतो. टोमॅटो लीफ मोल्ड येतो, भुरी येतो, सेप्टोरा काय टिपके, स्टेम फायलम राका टिपके, ग्रे मोल्ड, गेरवा यांसारखी लक्षणे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आलेली दिसून येतात. त्याच्याबरोबर विषाणूजन्य रोगांमध्ये आपण बघितलं CMV, TLCV, टॉस्पो. आता CMV किंवा TLCV आला किंवा टॉस्पो आला तर टॉस्पोचे एक फळ मी आणले आज, बट ते आता मी तुम्हाला हे करणं पलीकडे आहे ते. त्याच्यामध्ये टॉस्पो जर आला तर फळांवर त्याची लक्षणं काय दिसतात त्याचं पण आपण बघणार आहे पुढे जाऊन. जीवाणूजन्य रोग येतात, त्याच्यामध्ये काळे टिपके, मर येते, जैविक अजैविक ताण येतो, शेंडा चालू राहत नाही या अवस्थेमध्ये, फुलांची निर्मिती थांबते, पानं पिवळी वगैरे पडतात, प्लॉटचा अपटेक थांबतो, कार्यक्षमता थांबते. त्याच्यामुळं तुम्हाला या अवस्थेमध्ये सगळ्यात मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. पण या अवस्थेमध्ये आपल्यासाठी एक हॅपीनेस असतो की आपल्या प्लॉटमध्ये हार्वेस्टिंग चालू असते. परंतु ज्यावेळेस तुम्हाला 40 टनाचा अचिव्हमेंट करायचं असते, 35-40 टनाचं, त्यावेळेस तुम्हाला या अवस्थेमध्ये रोपांची इतर वाढ पण कशा प्रकारे होईल यावर पण लक्ष देणं गरजेचं आहे. जसं की मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होणं गरजेचं आहे या अवस्थेमध्ये, मुळांची कार्यक्षमता चांगल्या प्रकारे राहणं गरजेचं आहे, जमिनीची गुणवत्ता राहणं गरजेचं आहे या अवस्थेमध्ये, अन्नद्रव्यांचा पुरवठा, सगळ्या रोपांची वाढ सगळ्या प्रकारची होण्यासाठी तुम्हाला तेवढा अन्न पुरवठा करणं गरजेचं आहे. म्हणजे या अवस्थेमध्ये शेंडा पण चालू राहिला पाहिजे, पानांची निर्मिती पण झाली पाहिजे, फुलं पण आली पाहिजेत, फळधारणा पण झाली पाहिजे, फळांचा आकार पण वाढला पाहिजे. ही सगळी कामं या अवस्थेत झाली तर तुम्ही खालचा माल सेटिंग झाला तर वरच्या मालाचा आकार वाढवू शकता, वरचा सेटिंग झाला तर शेंड्याचं साईज करू शकता. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला या अवस्थेमध्ये प्रॉपर खत नियोजन करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, टोमॅटो रोप वाढीच्या अवस्थामध्ये फळ तोडणीनंतर आपल्याला रोपांची वाढ चांगल्या प्रकारे होणं गरजेचं आहे. फळांचा आकार पण वाढला पाहिजे या अवस्थेमध्ये, नवीन शेंडे पण निघाले पाहिजेत, पानं पण रुंद वगैरे झाली पाहिजेत आणि जे काही आपटेक आहे मुळाचा तो पण वाढला पाहिजे. त्याच्याबरोबर ज्या किडी येणार आहेत त्या किडींवर पण नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. बुरशीजन्य रोग, जीवाणूजन्य रोग आणि विषाणूजन्य रोगांवर पण नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही बरेच शेतकरी फळ तोडणीच्या अवस्थेत फवारण्या कमी करतात, पण तसं न करता अगदी 90-100 दिवसापर्यंत जर तुम्ही फवारण्या प्रॉपर केल्या तर तुम्हाला पुढे जाऊन शेंड्याचा माल वगैरे चांगला मिळतो आणि तुम्हाला जे काय अचिव्हमेंट करायचे ते अचिव्हमेंट होऊन जाते. त्याच्यामध्ये किमान 90% तर तुम्ही अचिव्हमेंट करू शकता. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या क्लासमध्ये आपण टोमॅटो रोपवाढीच्या सगळ्या अवस्था, जे काही रोप रुजण्याची अवस्था आहे, रोप वाढीची अवस्था आहे, रोप फुलावस्था आहे, रोप फळधारणेची अवस्था आहे, रोप फळ फुगवणीची अवस्था आहे आणि रोप फळ तोडणीची अवस्था आहे, या अवस्थांमध्ये रोपांची वाढ कशा प्रकारे होते, रोपांच्या वाढीबरोबरच रोपांवर या अवस्थेमध्ये कोणते किडी येतात, कोणते बुरशीजन्य रोग येतात, कोणते जीवाणूजन्य रोग येतात, कोणते विषाणूजन्य रोग येतात, त्याबरोबर इतर कोणत्या अडचणी येतात याची माहिती घेतली आहे.
आता हे आपण का शिकतोय, तर आपण आता पुढे जाऊन जसं टोमॅटो रोपांची निवड म्हणा किंवा बाकीचे पार्ट शिकणार आहे, त्याच्यामध्ये या गोष्टींचं जे काय आहे ते कनेक्शन आहे. त्यासाठी आपल्याला आजचा हा विषय घेतलेला आहे. उद्या विषयामध्ये आपण प्रकाश संश्लेषण प्रक्रिया, टोमॅटो अन्नद्रव्य शोषण आणि वहन प्रक्रिया, टोमॅटो अन्नद्रव्य स्थलांतर प्रक्रिया यांसारख्या प्रक्रियांची माहिती घेणार आहे. या जे काही फिजिओलॉजीचे 2 दिवस आहेत हे आपण घेणारच आहे, बिकॉज ऑफ ह्याच्यामुळे तुम्हाला फवारणी नियोजन आणि बाकीचे खत नियोजन करायला मदत होणार आहे. तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, आजच्या आपल्या लाईव्ह मध्ये आपण माहिती घेत असताना टोमॅटो रोप वाढीच्या अवस्थांची माहिती घेतलेली आहे.